येवला शहरात विंचूर रोडवरील वंचित आणि शोषित समाजाची घरे अतिक्रमित म्हणून हटवण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पावसाळा तोंडावर असल्याने ही मोहीम तुर्तास थांबवावी यासाठी प्रशासनाला विनंती करण्यात आली। सकल वंचित समाजाचे खंबीर नेते अमर कसबे यांनी थेट नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांची भेट घेतली। विंचूर रोडवर वर्षानुवर्ष वास्तवत असलेल्या या शोषित आणि वंचित समाजाची घरे प्रशासनाकडून अतिक्रमित म्हणून हटवली जाण्याची शक्यता आहे। मात्र ही कारवाई करण्यापूर्वी या गरीब कुटुंबाच्या हक्काचे पुनर्वसन करण्यात यावे अशी जोरदार मागणी यावेळी कसबे यांनी प्रशासनाकडे केली। मुख्य अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान नेते अमर कसबे यांनी थेट नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधला व यावेळेस तात्काळ विशेष तोडगा काढण्यात यावा अशी विनंती केली। यावेळी समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। नमस्कार। आज नगर परिषद येवला या ठिकाणी नगर परिषदेचे सीईओ आहेर सरांना आम्ही या ठिकाणी भेटलो। गेले 8-10 दिवसापूर्वी 1 महिन्यापासून मांगरवाडी समाजाची जी वस्ती आहे येवला परिसरामध्ये, त्या लोकांच्या घराचं जे अतिक्रमण आहे ते ह्या कारणास्तव होते की त्यांच्या घरापासून एक डीपी रोड म्हणून नगरचा जो विकास करतोय त्याच्यामध्ये तो बाधा येत आहे। परंतु गेली 30-40 वर्षापासून या ठिकाणी समाज राहतोय। तर 30-40 वर्षापासून समाज राहत असताना ज्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही ह्या ठिकाणी शिवांना भेटलो आणि नगराध्यक्षांना ह्या ठिकाणी फोन केलाय। सगळ्यांचं त्यांनी आम्हाला एक मदत केली की बघ पुढे चांगले पर्याय ठिकाणी यांचं पुनर्वसन आपण करूया। परंतु आमची त्यांना विनंती आहे की आपण जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत यांचा कुठेही अतिक्रमण किंवा यांना कुठे हाकलून देऊ नये, कुठे यांच्यावर अन्याय होऊ नये ही दखल त्यांनी घ्यावी। नाही तर पक्षाच्या वतीने किंवा मग वरिष्ठ आमचे जे मांगरवाडी समाजाचे जे शिष्टमंडळ आहे, सकल मांगरवाडी समाज यांनी सगळ्यांनी मिळून मग कुठेतरी नगरपालिकेवर किंवा आमच्या समाजावर जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ आणि समाजाला कुठेतरी न्याय द्यायचे आम्ही ह्या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। आणि नगराध्यक्षांनी आणि शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलंय की आपण यांच्यावर कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत। त्यांच्या या आश्वासनाला आम्ही या ठिकाणी थांबून आता पुढचे 4 महिने पावसाळ्याचे यांचं कुठे अतिक्रमण करू नये अशी मी त्यांना विनंती करतो। या 4 महिने त्यांचं कुठेतरी पुनर्वसन होईल, त्या ठिकाणी यांचं चांगले पक्के घर बांधू आणि कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं अशी मांगरवाडी समाजाच्या वतीने त्यांना मी विनंती करतो। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।